इतका वेळ आतुरतेने वाट बघत होते सगळे. तो क्षण आता आलेला आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण करू शकतो. सुबोध भावे आणि मी क्रांती रेडकर तुमच्या सगळ्यांचं मान गौरव 2013 मध्ये मनापासून स्वागत करते. मित्र हो, खऱ्या अर्थाने मान खटावमधील माणूस जोडण्याचा, या मांडेश म्हणून पोटा पाण्याच्या निमित्ताने गरजेसाठी बाहेरगावी गेलेला माणूस पुन्हा एकदा माणमध्ये परत आणण्याचा प्रयत्न आजतागायत कधीच कोणी केला नव्हता. स्वाभिमानी कर्तृत्वाच्या माणसांचा माणदेशी मांडतीत गौरव करण्याची संकल्पना यातूनच आपल्या सर्वांचे लाडके आमदार जयकुमार गोरे यांच्या मनात आली. तुला माहितीये सुबोध, दरवर्षी मान गौरव संध्या म्हटली की इथे चंदेरी दुनिया ही अवतरलेली असतेच. त्याचबरोबर कला, क्रीडा, साहित्य ह्यातले रथी महारथी इथे येतात आणि ही संध्या रंगवून टाकतात. गेली 3 वर्ष हा कार्यक्रम होतोय, पण गेलं 1 वर्ष जे दुष्काळाचं होतं त्या 1 वर्षात आपण हा कार्यक्रम इथे सादर केला नाहीत, आपण हा साजरा केला नाहीत. ह्या कार्यक्रमासाठी लागणारा जो संपूर्ण खर्च आहे तो आपण खर्च केला, तो म्हणजे दुष्काळग्रहित लोकांवर. आणि ह्यासाठी आपल्याला मार्गदर्शन लाभलं ते आपले माननीय आमदार जयकुमारजी गोरे यांचं. पण ह्या वर्षी आपल्यावरून दुष्काळाचं सावट हटलेलं आहे, आपल्यात नवी जिद्द आलेली आहे आणि आज नव्या जोमाने, नव्या ताकदीने आपण हा जल्लोषपूर्ण कार्यक्रम डबल हिमतीने, डबल उत्साहाने साजरा करणार आहोत की नाही? येस. हा गौरव आहे आपल्या माणसांचा, आपल्या मातीतील माणसांचा. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा केलेला गौरव हा इतरांसाठी आदर्शवर ठरत आहे. त्यांच्या प्रेरणेतून आज हजारो लोक आपल्या कार्यकुशलतेसाठी कटिबद्ध होऊ लागलेत. त्यांच्यात नवी धमक, नवी जिद्द निर्माण होऊ लागली. मला असं वाटतंय की आताचा जो आपण प्रतिसाद बघितला त्यावरून आपल्याला थोडासा अंदाज आलेला आहे की ही संध्याकाळ कशी रंगणार आहे ते. मला एवढंच इथे मी बोलू इच्छिते की गेलं जे 1 वर्ष आपण दुष्काळाचं बघितलं त्याच्यात माणदेश हे आपलं होरपळून निघालो, पण आपण ह्याला सामोरं गेलो ते म्हणजे जिद्दीने आणि एकत्रित येऊन आपण प्रयत्न केला आणि आपण ह्या दुष्काळावर मात केली. आणि म्हणूनच यंदाचा मांडेशी महोत्सव एवढ्या जोरात साजरा होतोय तो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या पाठिंब्याने, तुमच्या आशीर्वादाने.